राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावरती लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे। बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे यांनीच हा गंभीर आरोप केलाय। भाग्यश्री धायगुडे यांनी पुणे जिल्हा परिषदेत येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं। त्यानंतर राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी भाग्यश्री धायगुडे यांना अँब्युलन्समधून रुग्णालयात नेलं। या प्रकारानंतर मंगेश जगताप जिल्हा परिषदेतून निघून गेले। दरम्यान या संपूर्ण प्रकारावरती भाग्यश्री धायगुडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मंगेश प्रताप जगताप त्याची अख्खी फॅमिली त्यामध्ये इन्क्लूड आहे। त्याची मेवणी पोलीस आहे, ती दोन मित्र अमर अशोक जगताप, रणजित तावरे, ह्या सगळ्यांना हा प्रकार माहिती आहे। गेले 3 महिने झालं मी वाट बघते, 3 महिने झालं तो गायब आहे। मी दिसले पळून जातोय 2-2.5 महिने गावातून। सगळे माझ्याकडे पुरावे आहेत, पूर्ण अख्खी फॅमिली, त्याचा भाऊ। त्यांनी नकार का दिला? नकार नाही, मी लास्टला त्याने 29 तारखेला त्याच्या मित्रापाशी निरोप पाठवलाय की एक डॉक्युमेंट फेक आहे। मग तो 21 वर्ष का दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळला? मला म्हटला माझ्या आईला कॅन्सर झालाय, माझ्या आईचा कॅन्सर कधीच बरा होणार नाही, बायकोला टच सुद्धा केला नाही। इथून त्याने सुरुवात केली। मला त्याला मुलं येते काहीच माहित नाहीये, काहीच, सगळं खोटं पासून तुम्ही एकमेकांसोबत होता? हो, 2007 पासून 21 वर्ष मला लग्न करून दिलं नाही। मी अख्ख्या फॅमिलीशी भांडण करून मी एक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत। आता झालंय, आता झालेलं आहे, आता आता यांचं ह्यांनी काय, आता या ठिकाणी जिल्हा परिषद आहे, प्रतिनिधी नाही पाहिजे आणि ह्याच्यात खूपच खुमखुमी ना राजकारणाची। त्यांनी परत पोटनिवडणुकीला उभं राहावं, त्याला कळेल त्याची लायकी काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।